नमस्कार मित्रांनो, रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले हे सगळ्यांना माहितीच असेल, पण पहिले रामायण कोणी लिहिले हे तुम्हाला माहिती आहे का? धर्मग्रंथानुसार विद्वानांचे असे म्हणणे आहे की हनुमानजींनी पहिली रामकथा लिहिली। ही कथा हनुमानजींनी वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली होती आणि ती हनुमद रामायण म्हणून प्रसिद्ध आहे। श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर ते अयोध्येत येऊन राज्य करू लागले होते आणि हनुमानजी हिमालयात निघून गेले। तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज रामायणाची कथा लिहित असे, तेही आपल्या नखांनी खडकावत। अशा प्रकारे हनुमानजींनी भगवान श्रीरामांच्या महिमेचा उल्लेख करणारे हनुमद रामायण लिहिले। काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही रामायण लिहिले आणि ते भगवान शंकरांना दाखवून अर्पण करण्याची इच्छा झाली, म्हणून वाल्मिकी भगवान शंकरांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले। तेथे त्यांनी हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले हनुमद रामायण पाहिले। ते पाहून वाल्मिकी निराश झाले। हनुमानजींनी वाल्मिकींना निराश होण्याचे कारण विचारले, तेव्हा महर्षी वाल्मिकी म्हणाले की मी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिले, पण तुमचं रामायण पाहून माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल की काय असं मला वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहे त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही। म्हणून महर्षी वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी एका खांद्यावर हनुमद रामायण पर्वतशिला आणि दुसऱ्या खांद्यावर वाल्मिकीजींना बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून ती समुद्रात विसर्जित केली। तेव्हापासून हनुमानजींनी रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।